अवनी, काचेची पेस लावलेला मांजरा, आता तर अनयची पतंग आकाशात टिकणारच नाही. मेघदत्त अस्स हरवेल त्याला. बिचारा अनय प्रामाणिकपणे खेळून विजय मिळवू शकत नाही हे कोण सांगणार त्याला. मॅच फिक्सिंगचा जमाना आहे हा. देवा, रोमिलाला ऑल द बेस्ट करायला आलीयस? रोमिला, तू इथे काय करतेस? आणि मी दिलेली साडी नेसली नाहीस? छान दिसली असती तुला. रोमिला, कोणाच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हे कळायला हवं तुला. दोघींच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होत नाहीये ना, याकडे लक्ष द्यायला शिक. कसं आहे ना, आपण दोघीच या घरात राहणार. पाहुण्यांचं काय ग, ते येतील, भांडणं लावतील, मजा घेतील आणि निघून जातील आपापल्या वाटेने. असो, मी जे सांगायला आले होते ते राहिलंच. तुझ्या आईला मी तिळगुळ पाठवले, ते त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचलेत का नाही हे एकदा फोन करून विचार. रोमिला, आता तर हिला दाखवूनच द्या. शाबाश शाबाश अनय. ढील दे तेरे भैया, उस पतंग को ढील दे जैसे ही मस्ती में आए. अरे जैसे ही मस्ती में आए उस पतंग को खींच दे. ढील दे तेरे भैया. मेघदत्त, आज आपल्याला जिंकायचंच आहे. हो हो, तुला हवंय ते मागायचं आहे ना? मी सांगेन तुला काय मागायचं ते. ते पण तूच. मेघदत्त, आज काही झालं तरी तू जिंकायला हवंस. हा आपल्या इज्जतीचा सवाल आहे. अहो बाबा, इज्जत कसली याच्यात? खेळ आहे ना. खेळ एरवी मेघदत्ता, आज ही लढाईच आहे. वहिनी साहेब उगाच त्यांच्या मनात ईर्ष्या का निर्माण करताय? या खेळाचा मतलब हारजीत एवढाच असायला हवा ना. कपिला, काय होते? काय नाही हो. आज रमेश आणि मंदा इथे असायला हवे होते. हा सण त्यांच्या फार आवडीचा आहे बघा. हो ना, रमेश मामा तर थकायचेच नाही पतंग उडवून, आणि मंदा मामी त्यानंतर फिरकी फिरवायला मिळते यातच आनंद असायचा. हो ना, वाड्यात जो काही गोंधळ चालला होता त्यामुळे त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, आणि 4 धाम यात्रेलाच निघून गेले की होते. आऊसाहेब वाड्याच्या भल्यासाठीच गेलेत ना ते, आणि आता इतक्यात येतीलच. काचेची पेस लावलेला मांजरा, सुपर्ब आयडिया. आता तर अनयची पतंग आकाशात टिकणारच नाही. अनयराजे, काय करताय तुम्ही जी हे? अहो, बायकोचा पाठिंबा असल्याशिवाय नवऱ्याला यश मिळत नाही. अहो, मेघदत्त राजेंच्या पाठीमागे रोमिला उभी आहे. अवनी, ती फिरकी रेवांच्या हातात द्या, ती त्यांना शोभून दिसते, आणि हा मानही त्यांचाच आहे. जी रेवा, जरा मांजा आणि इथे.
अवनी चल बघू काय करायचं ते चल. अरे अरे वा 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 मेघदत्त राजेंचा पतंग आणखी पुढे 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 जात आहे. हा नाही लवकर ती हे काय होऊन राहिलं बघा. अहो साहेब, अरे राजेंचा पतंग आणखी पुढे 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 चाललेला आहे. अचानक त्यांना मेघदत्त राजे हुलकावणी देत आहेत आणि राजेंचा पतंग आणखी पुढे चाललेला आहे. वा 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 वा. अरे आता मेघदत्त राजे आणि अनराजे यांच्या पतंगाचा पेच लागलेला आहे. अरे वा वा वा. मेघदत्त राजेंचा पतंग कापलेला आहे आणि अनराजे जिंकलेले आहेत. वा 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 वा. आजची पतंगबाजी खूपच रंगली बघा. सरनोबतांच्या तिसऱ्या पिढीनेही घराण्याची परंपरा कायम ठेवली याचा आम्हाला खूपच आनंद होतोय जी. आज रिवाजाप्रमाणे जिंकलेल्याचा सन्मान करायचा असतो आणि ही बाजी तुम्ही जिंकली याचा आम्हाला विशेष आनंद होतोय. हा मान तुमचा आहे. आता अजून एक काम राहिलंय. आजच्या दिवशी ज्याचा विजय असतो त्याची एक इच्छा पूर्ण केली जाते ना. आता आम्हाला आमची इच्छा मागायची आहे. हो हो मागा की हो, तो तुमचा हक्कच आहे जी. महादेव, अनय, हे सगळं काय आहे जरा समजावून सांगशील? तेच सांगायचंय मला. आपल्या सरनोबत घराण्याला एकत्र ठेवण्यासाठी सगळ्या रीती आणि प्रथा अण्णासाहेबांनी सुरू केल्या. आपल्या सगळ्यांच्याच मनात त्यांचं खूप मोठं स्थान आहे. आजही आपण सगळे असं मानतो की या वाड्यात जे काही चांगलं चांगलं घडलंय किंवा घडणार आहे ते अण्णासाहेबांच्याच आशीर्वादाने होणार आहे. हो ना काकासाहेब? हो अर्थात. मग आज सगळ्यांसमोर तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही अण्णासाहेबांना विचारा. काय वेडेपणा आहे हा? काकासाहेब, काल तुम्ही आऊसाहेबांना जे जे काही बोललायत ते सगळं आज अण्णासाहेबांच्या फोटोसमोर बोलून दाखवा. हा काय वेडेपणा आहे राजे? राजेपणाची नशा चढली काय? मोठ्यानं कसा मान द्यावा हे कळत नाही? हे सगळं तुमच्याकडूनच शिकलोय काकासाहेब. आणि तुम्ही काल काय विचारलं आऊसाहेबांना की हे सगळे वाड्यावरचे अधिकार त्यांना कोणी दिलेत म्हणून? अण्णासाहेबांनी दिलेत त्यांना ते अधिकार. अगदी मानाने रीतसर परंपरेनुसार अण्णासाहेबांनी या वाड्याचे सर्वाधिकार आऊसाहेबांवर विश्वासाने सोपवलेत. या वाड्याच्या चांगल्या वाईटाचा विचार करून आऊसाहेबांनी तो विश्वास सार्थकी लावलाय. आम्ही सगळे आऊसाहेबांचा या वाड्यावरचा आणि इथल्या प्रत्येक गोष्टीवरचा हक्क मानतो. त्यांच्या अधिकारात राहणं पसंत करतो. आऊसाहेबांचा अपमान करून तुम्ही फार मोठा अपराध केलाय आणि आमच्या इच्छेनुसार तुम्ही आज सगळ्यांसमोर त्यांची माफी मागावी.
काकासाहेब, ही आमची आजच्या विजयानंतरची इच्छा आहे हा. त्यामुळे तुम्हाला ती पूर्ण करावीच लागेल. सॉरी काकासाहेब, तुम्ही मनापासून माफी मागितलीच नाहीत, पण तरी भविष्यात मागावीशी वाटली तर पुन्हा मागितली तरी चालेल. अनय अगदी योग्यच वागलाय. किती कॉन्फिडंट होता तो. मला तर खूप अभिमान वाटला त्याचा. आत्ता समोर असताना तर कसं कौतुक केलं असतं त्याचं. पण आमच्यातला अबोला मात्र मला काहीच करू देत नाही. माझ्या भावना मला त्याच्यापर्यंत पोचवायलाच हव्यात. पण कशा? बोलायला गेले तर तोंड फिरवून निघून जाईल. मग काय करू मी? हा, पत्र लिहू? हो. खरंच हाच योग्य मार्ग आहे. माझं मनही मला मोकळं करता येईल आणि अनयच्या रागालाही सामोरं जावं लागणार नाही. हा. अनय, अरे कसला डॅशिंग आहेस तू. नाही म्हणजे आज जे काही झालंय ते कळलंय मला. म्हणजे तुला बघून वाटत नाही तू इतका रोखठोक असशील. एनिवे, पण पतंगबाजी जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. अरे थँक्यू. बरं अवनी, मला जरा जायला पाहिजे. कालपर्यंत साधा वाटणारा हा अनय सिंहासारख्या डरकाळ्या फोडायला लागलाय. आज याने याच्या सख्ख्या काकाला सोडलं नाही तर तो माझी काय गय करेल. हीच वेळ आहे त्याला संपवायची. अवनी, वेळ खूप कमी आहे. मला लवकरात लवकर ह्याला संपवायला हवं. प्रिय अनय, मला तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतंय. पण काय करू? तू अबोला धरलायस ना माझ्याशी. अनय, मला तुझा खूप खूप अभिमान वाटला आज. आऊसाहेबांच्या अपमानाची परतफेड तू ज्या समजूतदारपणे आणि ज्या बाणेधारपणे केलीस ना, खरंच मला खूप बरं वाटलं. देवाकडे मी हीच प्रार्थना केली की जन्मोजन्मी मला हाच पती मिळू दे. आज मला इतका आनंद झालाय की असं वाटतंय तुझी दृष्टच काढावी. अनय, मी तुझ्याशी खोटं बोलले म्हणून चिडलायस ना तू. पण मी काय करू? काहीतरी कारण असल्याशिवाय मी असं वागीन का? तू स्वतःच विचार कर. मला खात्री आहे तुला नक्की उत्तर सापडेल. तुझा राग कधी शांत होईल, तू कधी माझ्याशी बोलशील याची मी आतुरतेने वाट बघते. आणि हे पत्र वाचून सुद्धा जर तुझा राग गेला नसेल ना, तर तूही मला एक पत्र लिही. आणि असा खट्याळ हसू नकोस. घरातल्या घरात पत्र लिहायला तूच भाग पाडलायस मला. अनय, प्लीज सोड ना हा बोला. नको वागूस असं. तुझ्याशिवाय नाही करमत मला. आणि हे तुलाही चांगलंच माहितीये.
तिळगुळ घे आणि कधीतरी गोड पण बोलत जा. अरे वा, आज संक्रांत आहे वाटतं. हो. छान आहे. घरची चव आहे लाडवांना. अरे घरचेच आहेत ते. नाही म्हणजे घरातून पाठवलेत कोणीतरी आपल्यासाठी. कोणी पाठवले? कुणी म्हणजे अरे त्या शेजारच्या वहिनींनी. आपल्याकडे काही होत नाही हे त्यांना माहित आहे ना. बरं, मी निघतो आता. उद्या सकाळी परत येईन. आणि हो, दरवाजा नीट लावून घ्या. बरं मला सांगा, सकाळी आवनीचं सामान का काढून ठेवलं होतं? स्वप्नील, अरे तुला कळत नाहीये का? ती मुलगी तुझा फक्त वापर करून घेते. तुझ्याबद्दल तिला काहीही वाटत नाहीये. हे बघा, आजच्या दिवशी तरी मला तोंड उघडायला लावू नका. नेहमी आपलं तेच तेच. बाबा, ही पत्र इकडे. उचलतोय मी ती. स्वप्नील, हॉर्न वाजतोय. तुझा मित्र आला वाटतं. रेवा, मला खरंच माहित नाही मी जे करतोय ते बरोबर आहे की चूक आहे. पण आज तू तिळगुळ पाठवून मला आपलंसं करून घेतलंस. मला माहित नाही याचा तुला किती फायदा होईल. पण माझ्याकडे हा एकच मार्ग आहे माझ्या अवनीच्या सुटकेसाठी. कुठे गेला अनय? आणि हे काय, चिठ्ठी पण वाचली नाही त्यांनी का? वाचून दुर्लक्ष केलं असेल. त्याचा राग घालवण्यासाठी काय करू मी आता? रेवा, 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 रेवा. अगं काय, लक्ष कुठे तुझं? अच्छा, म्हणजे नवरा बायकोतला वाद मिटला तर. अगं लाजतेस का एवढी? सगळ्याच नवरा बायकोंमध्ये भांडण होतात आणि ती व्हायलाच हवीत. नाही झालीत ना तर मुद्दाम करायची. कारण त्याने संसारातला गोडवा वाढतो. बरं ऐक, आज जरा लवकर झोप, कारण उद्या सकाळी लवकर उठून तुला आणि रॉमिलाला शाळेत जायचंय. मकर संक्रांत आहे ना, त्या निमित्ताने मुलांना वह्या आणि खाऊ वाटायचंय. आतापर्यंत मी आणि थोरल्या वहिनी जात होतो. या वर्षीपासून ही जबाबदारी तुम्हा दोघींची. आता आम्हाला पण जरा आराम करू दे. पण आई, उद्या घरात हळदी कुंकू आहे ना? अगं हळदी कुंकू संध्याकाळी आहे. दुपारपर्यंत तुम्ही याल सुद्धा. आणि हे बघ, तुला जायलाच हवं. जहागीरदारीनेच ना मान येतो तुझा. आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्तानेच तर माणसं भेटतात. त्यांच्या अडचणी आपल्याला कळतात, माणसं जवळ येतात. हो ना?